अकोला शहरातल्या शिवणी परिसरात उभारण्यात आलेल्या म्हाडाच्या घरांच्या चाव्या स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवरच लाभार्थ्यांना देण्यात आल्या। मात्र घर मिळवण्याच्या प्रक्रियेत लाभार्थ्यांकडून मोठ्या प्रमाणात आर्थिक लूट झाल्याचा गंभीर आरोप खुद्द सरकारमधले आमदार अमोल मिटकर यांनी केलाय। सुरुवातीला लाभार्थ्यांना प्रत्येकी घर केवळ 5,50,000 रुपयात मिळेल असं सांगितलं होतं। मात्र चाव्या मिळेपर्यंत हा आकडा 9 लाख रुपयांपार गेला असल्याचं अनेकांनी सांगितलंय। म्हणजे यांची एक मोठी सर्कल आहे। प्रायव्हेट बँक सोबत 2-3% असलेलं त्यांचं टायअप, 40,000 रुपयाचे सोडलेले दलाल आणि त्यानंतर ह्या सगळा मोठा रेशो म्हणजे करोडो रुपयाचं घबाड आहे। अकोल्यामध्ये हे शापित परिसर आहे, हा भ्रष्टाचाराचा अड्डा आहे। आमच्याकडे तक्रारी प्राप्त झाल्यात, मी लवकरच याबाबत कायदेशीर कारवाई प्रस्तावित करणार आहे। फार मोठं भ्रष्टाचाराचं कुरण हा म्हाडाचा हा परिसर झालेला आहे। त्यामुळे याची गांभीर्याने तक्रार माननीय राज्यमंत्री आणि माननीय मंत्री एकनाथ शिंदे साहेब घेतीलच। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।